नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः, श्री साई श्रीगंधवाड सर हे मला म्हणू लागले की आपण हॉटेलचं रिनोव्हेशन केलं, आपण मग एक सत्यनारायण पूजा ठेवूया. मी म्हणले की एवढ्या सवासनं एकदा माझ्या हॉटेल उपहारगृहामध्ये येणं आणि त्यांना एकत्र येऊन कुंकू लावणं आणि त्यांना हे वडाचं झाड देणं आणि त्यांचा एक वटवृक्ष होऊन आपण करोना काळामध्ये अनुभवलेले ऑक्सिजनची खूप कमतरता लाभली होती. पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये या 200 ते 250 झाडापैकी जरी 10 झाडं जरी जगले तरी माझा हा उपक्रम मी यशस्वी झाला असं समजते आणि श्रीराम मॅडमला विनंती करते की त्यांनी बोलू. ईशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः. रामो राजमनी सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेणाभियता निशाचरचमो, रामाय तस्मै नमः. रामानास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्तलया सदा भवतु मे, भो राम मामोदरं, भो राम मामोदरं. सीतानाथ समारंभा, रामानन्दाच मध्यमा, नरेन्द्राचार्यपर्यन्ता, वन्दे गुरुपरम्परा.
वंदे गुरु परंपरा ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा तव भक्ति लागे तनु ही झिजू दे तव चरण कमली मन हे रिझू दे तव भजनी ठेवी वाचा ही रिझाया नमस्कार माझा तुला गुरुराया. आनंद श्रीभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या दिव्य अशा पावन चरण कमलांना कोटी कोटी वंदन करते. तसेच दक्षिण पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्याही चरणी अंतकरणपूर्वक नतमस्तक होऊन या ठिकाणी माता सावित्रीबाई फुले यांच्या चरणी त्रिवार अभिवादन करून आजचा जो गंधपड परिवारांतर्फे हा जो कौटुंबिक सोहळा संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे माझ्या मैत्रिणी आदरणीय विजया वावधानेताई, तसेच एका कर्तबगार डॉक्टर चाई सुलभा काळे, तसेच पदोन्नत मुख्याध्यापिका बिस्कुंदे मॅडम आणि माझी बालमैत्रीण जिवलग मैत्रीण खूप हुशार असणारी डॉक्टर होता शिक्षिका झालेली माझी वर्षा चालिकवर, तसेच नामांकित उद्योगपती असणाऱ्याच्या सुविद्य पत्नी आदरणीय आशाताई गरुडकर, तसेच आमच्या भरडे मॅडम सहकारी नांदेड पतसंस्थेच्या संचालिका चेअरमन म्हणून बरेच दिवस कार्यरत असणाऱ्या आमच्या भरडे मॅडम, तसेच अतिशय सुंदर संयोजक म्हणावं लागेल असे आमच्या सिंगरवाड मॅडमच्या सहकारी भगिनी तोटावर मॅडम हो ना. आणि आज हा जो कार्यक्रम घडवून आणलेले आहेत अशा माझ्या जीवाभावाची मैत्रीण ज्यांचा उल्लेख आम्ही दोघी एकत्रच ब्रँच या ठिकाणी 2013पर्यंत होतो, तर ज्यांची ओळख झाशीची राणी म्हणून केल्या जाते अशी माझी मैत्रीण जीवाभावाची मैत्रीण सुचिता गंधपड मॅडम उर्फ सिंगरवाड मॅडम. तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे तर सगळेच माझ्या जीवाभावाचेच आहेत. सगळ्या शिक्षिका असतील किंवा माझे पूर्वीचे जे नातेवाईकाचे पलीकड हे बोललेवाडताई, आता सगळ्यांची नावं घेणार नाही कारण का एखाद्याचं नाव घेतले आणि कदाचित माझ्याकडून एखाद्याचं नाव जर राहिलं तर तो माझा अपराध होईल. म्हणून माझ्या सगळ्याच जिवलग सखींना, त्यांची जाऊबाई ननंदबाई सगळ्यांना माझ्याकडून आज नवीन एक वसा, ज्यांनी आज संघ म्हणजे संस्कृती आणि क्रांत म्हणजे क्रांती, संक्रांत ही संस्कृती टिकवण्यासाठी हे जोपासण्यासाठी हा जो कौटुंबिक सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे, खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी. आणि या कौटुंबिक सोहळ्यासाठी काल त्यांनी आजची तारीख काल ठरवली आणि आज त्यांच्या हाकेला बघा किती गोड व्यक्तिमत्व असेल त्या गंधपड मॅडमचं. आज इतक्या भगिनी हाकेला ओ देऊन या ठिकाणी उपस्थित आहेत. खरंच गंधपड मॅडमसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. तर आता मी प्रवचन नाही करणार कारण प्रवचन म्हटलं तर भजनी मंडळ लागते, जवळपास मला 2-2.5 तास तरी लागतात. तुमच्या घरी बऱ्याच जणांना अडचणी असतील स्वयंपाक करायचा, तसं मी 6 तास 12 तासही बोलू शकते, असं काही प्रश्न नाही. हजारो खरंच गंधपड मॅडम म्हटल्या आणि आत्ता तोंड भरून माझं डांगे मॅडमनी कौतुक केलं, असं काहीच नाही. मी तुमच्यातलीच आहे, पण मला योग्य गुरु मिळाले आणि खरंच जीवनात भक्ती काय असते, भक्ती का करावी, भक्तीचे काय फायदे आहेत आणि भक्ती कशी करावी आणि जीवनात गुरु आल्यानंतर काय होतं हे सगळं माझ्या जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांना मी श्रेय देते. कारण का माझं शिक्षण भरपूर झालेलं होतं, माझं MA BEd आहे, पण या लौकिक जीवनातल्या शिक्षणाला एवढं नाही अर्थ. कारण कसं आहे, हा देह असेपर्यंतच्या शिक्षणाचा उपयोग होतो, परंतु या जन्माचं पुण्य पुढच्या जन्मी जर ठेवायचं असेल तर एक गजर आहे, मी म्हणते, हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम धन करा जमा, हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम धन करा जमा, हे हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा, हे हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. पूर्ण काही अभंग घेणार नाही, नका घाबरू, वेळेचं बंधन आहे.
मी कमी वेळातच घेणार आहे. तर खरंच मैत्रिणींनो, हा जो कार्यक्रम त्यांनी आवर्जून ठेवलेला आहे, मला नेहमी म्हणायच्या तोटकर मॅडम, चिंगरवाड मॅडम, आम्हाला खरंच तुमचं काहीतरी प्रवचन ऐकायचं आहे आणि प्रवचन म्हणून काहीच नाही करणार, मी तुमच्याशी हितगुज साधणार आहे. खरं जीवनामध्ये आपल्याला बघा, नाना सुकृतांचे फळं तोची नरदेह केवळ, त्याहीमध्ये भाग्य सकळ तरी सन्मार्ग मिळे. संतांनी सांगितले, अनेक जन्माची पुण्याई जर असेल तर आपल्याला हा नरदेह मिळतो. नरदेह, नर म्हणजे पुरुष नव्हे, स्त्री असो अथवा पुरुष. नरदेह म्हणजे आपण मनुष्याच्या जन्माला जेव्हा येतो, हा अनेक जन्मीची पुण्याई असते. आणि त्याहीपेक्षा परमभाग्य जर कोणतं असेल तर आपण एखाद्याच्या संताच्या सानिध्यात, एखाद्या भगवंताच्या सानिध्यामध्ये, आध्यात्मिक वातावरणामध्ये, भक्तीमध्ये जेव्हा असू, तेव्हा हे परमभाग्य असते. भाविको, कसं आहे, अनेक संतांनी सांगितले आपल्याला की 84 लक्ष योनीनंतर हा जन्म मिळालेला आहे. अनेक जण सात्विकतेचे पुतळे आहेत, डांगे मॅडमसारखे. मी तुमच्यापेक्षा वेगळी नाहीच, फक्त मला जे काही आता संधी दिलेली आहे तर काहीतरी तुमच्याशी हितगुज साधावं म्हणून मी बोलते बरं का, काही वेगळं काही समजू नका. तर बघा, 84 लक्ष योनीनंतर हा मानवाचा जन्म मिळतो. अनेक संतांकडून आपण ऐकलेलं आहे. मग काय करावं लागेल की 83,99,999 वेळा आपल्याला इतर योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. पण त्या जे योनी असतात त्याला भोग योनी म्हणतात. आणि हा जो नरदेह मिळालेला आहे तो कर्मयोनीमध्ये आपण ह्या जन्माला आलेले आहेत. पण त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये एक फरक आहे. या देहाचं सार्थक करण्याची एकमेव संधी आहे. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनी समसमान, परंतु मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वासी. बघा, इतर ज्या योनी आहेत त्याही योनीमध्ये आहार आहे, निद्रा आहे, भय आहे, मैथुन आहे, या सगळ्याच गोष्टी आहेत. पण आपल्यामध्ये नरदेहामध्ये आपण आलोत, त्यामुळे आपल्याला भगवंतांनी बुद्धी हा प्रकार जास्तीचा दिला आहे. आपल्याला ताठ उभं टाकता येतं, आपल्याकडे हसण्याची कला आहे. बघा, एखादा वाघ आहे, त्याला खूप मोठी शिकार मिळाली, तो हसू शकतो का? त्याच्या भावना व्यक्त करू शकतो का? अजिबात करू शकत नाही. पण आपल्याला दुःख व्यक्त करण्याचं माध्यम आपल्याकडे आहे, हसण्याचं साधन आपल्याकडे आहे. तर का आहे, तर भगवंतांनी आपल्याला बुद्धी नावाचा प्रकार जास्तीचा दिलेला आहे. म्हणून आता काय करायचं आहे, लहानापासून मोठ्यापर्यंत माणसाच्या जीवनामध्ये 3 प्रकारचे गुरु असतात. सर्वात पहिल्यांदा आपले आईवडील आपले गुरुच असतात. नंतर जेव्हा आपण शाळेमध्ये जातो तेव्हा गणिती आकडेमोड म्हणा किंवा अनेक भाषाविषयीचं ज्ञान घेण्यासाठी आपण शाळेमध्ये जातो, ते शिकवणारे जे शिक्षक असतात त्यांना पण गुरुच म्हटलं जातं. आणि जेव्हा आपण प्रौढ वयामध्ये येतो, काहीतरी उद्योगधंदा करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे, नोकरीधंदा करायचा आहे, तेव्हा कुणाचं तरी मार्गदर्शन घेणं गरजेचं असतं. आणि ते मार्गदर्शन करणारे सुद्धा गुरुच असतात. हा एक गुरुचा प्रकार आहे. दुसरा गुरुचा प्रकार म्हणजे सद्गुरू, ज्यांनी सत्याची ओळख करून देतात, स्वस्वरूपाची ओळख. आणि की वाट कोण, आपण आलोय कशासाठी, आपल्याला नरदेह का दिलेला आहे. आणि की वाट कोण, जाने का घाट कोण, ब्रह्मा का कपाट कोण, कौन में कौन समाया है, इतनी बात नहीं बुझी तो कायकू नरदेह आया है. हा नरदेह कशासाठी दिला आहे भगवंतांनी आपल्याला, याचा शोध जर घ्यायचा असेल, आपल्याला संतांच्या सानिध्यात राहावं लागतं, सद्गुरूंच्या सानिध्यात राहावं लागतं. मग सद्गुरूच्या सानिध्यात राहिल्यानंतर त्यांनी काय सांगतात, योग्य काय, अयोग्य काय, काय बोलावं, काय बोलू नये, कशा पद्धतीचं आचरण असावं, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आणि सत्य स्वरूपाची ओळख आपल्याला सद्गुरूंकडून मिळते. संसार तर करायचाच आहे हो. समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा सांगितलंय, त्यांनी स्वतः सावधान म्हणल्याबरोबर मंडपातून धावून गेले, परंतु त्यांनी आपल्याला उपदेश केलेला आहे, संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडिता, जनामध्ये सार्थकता विचाराची होय. आपल्याला संसार सोडायची गरज नाही. मला माझ्या मैत्रिणी बऱ्याचशा म्हणाल्या की अगं सुनंदा, तू कशी करतीस, तुला नोकरी आहे, घर आहे, एकटीच आहेस तू कसं ह्या गोष्टी कशा हँडल करतीस, रात्रीला प्रवचन. माझ्या विजयाताई तर त्यांना तोंड भरून कौतुक वाटतं माझं, खरंच मला कौतुक वाटतं. म्हणतात, अहो कसं करतीस गं तू, कसं हँडल करतीस. तर ही माझी शक्ती नाही, माझ्या गुरुदेवांची ताकद आहे ही. मी काहीच करू शकत नाही, मी फक्त निमित्त मात्र आहे. आणि आपण जी जिज्ञासू प्रवृत्ती जर असेल, आपण काय करू म्हटलेलं करता येते.
तर सांगते सखीनो, आपल्याला जीवनाचे 4 मार्ग असतात. भक्ती मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे आणि कर्म मार्ग आहे. सगळ्यांचे चेहरे जर बघितले तर मला थोडासा उत्साह आला पाहिजे, कारण कमी वेळात मला काहीच होत नाही, जास्तीचा वेळ लागतो. पण तुमचे चेहरे बघितल्यावर मला म्हणजे काय बोलावं काय नाही असं होतंय. तर हे 4 मार्ग असतात. कोणत्याही मार्गाने गेलं तर आपल्याला मोक्षापर्यंत जाणं हा आपला अंतिम ध्येय असतं. मग हे सद्गुरू सांगत होते मी, तिसरा प्रकार बघा, आठवण करून दिले माझ्या गुरुदेवाने. दुसरा प्रकार आहे सद्गुरू, त्याहीपेक्षा श्रेष्ठ पद आहे ते परात्पर गुरु. उदाहरणं द्यायची असतील तर संत शिरोमणी गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, हे जे आहेत ना, संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू तुकोबाराय, संत नामदेव महाराज, जनाबाई, सखूबाई, मीराबाई ह्या ज्या संत होऊन गेलेले आहेत. जास्त वेळ घेणार नाही, बसा तुम्ही. अवघ्या 10 मिनिटाच्या मध्ये मी माझं आवर्त घेते. फक्त भक्ती का करावी, भक्तीचे फायदे काय आहेत आणि भक्ती कशी करावी हेच मी सांगणार आहे, बाकी काही नाही. पण त्या पार्श्वभूमीपर्यंत घेऊन जाण्यासाठी वातावरण तर निर्माण करावं लागेल ना. तर बघा, परात्पर गुरु म्हणजे काय. परात्पर गुरु हे जे आहेत संत शिरोमणी गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, हे आपले परात्पर गुरु आहेत. म्हणजे देह ठेवलेला आहे, पण आपल्याला कधीतरी स्वप्न दृष्टांत देतात, कधीतरी आपल्याला कोणत्या का माध्यमातून होईना पण क्ल्यू मिळते. पण हा क्ल्यू कशासाठी दिला आहे हे समजून घेण्यासाठी आपली पण ती योग्यता असावी लागते. त्यासाठी आपल्याला त्या योग्यतेपर्यंत पोहोचण्यासाठी जिवंत असणाऱ्या, सगुण असणाऱ्या, सदेह असणाऱ्या, साक्षात असणाऱ्या सद्गुरूची नितांत गरज असते. बघा, आपल्या जर समजा लौकिक काही भांडण असेल, कोर्टामध्ये आपण केस लढवतो, तेव्हा वकील तर आपला चांगला निवडतो, कारण जे चांगला निकाल दिला पाहिजे. मग आपल्याला त्या भगवंतापर्यंत पोहोचायचं आहे, तेव्हा आपण जेव्हा सद्गुरूची निवड करतो तेव्हा कसं करायचं आहे, त्याला आत्मज्ञान असावं, आत्मप्रचिती असावी, गुरुप्रचिती असावी आणि शास्त्रप्रचिती असावी. तरच त्यांनी काय करतात, माझ्यासारख्या दगडाला जी बोलण्याची कुवत निर्माण करून दिली. एवढंच नाही तर मोक्षापर्यंत सलोकता, समीपता, सायुज्यता हे जे आहेत, हे 4 मुक्तीचे प्रकार आहेत. तर सायुज्यापर्यंत सलोकता पहिली, समीपता दुसरी, स्वरूपता तिसरी आणि सायुज्यता चौथी. तर सायुज्यतेपर्यंत पोहोचायचं जर असेल तर आपल्याला संतांच्या सानिध्यात राहावं लागतं. आणि खरंच तुम्ही भाग्यवान आहात. म्हणूनच आज या भक्ती विषयावर, भक्ती म्हणजे थोताळ नव्हे हे वाक्य ऐकून म्हणा किंवा या गोड व्यक्तिमत्वाच्या प्रेमाखातर म्हणा तुम्ही उपस्थित आहात. मला एक शेर शायरी आठवते, सपने तो हर कोई सजाते हैं, सपने तो हर कोई सजाते हैं, लेकिन हर किसी का सपना पूरा नहीं होता. हर किसी का सपना पूरा नहीं होता. ठीक उसी तरह इस धर्म मंडप में हर कोई आना चाहता है, लेकिन आता वही है जिसे भगवान बुलाते हैं. भक्तीच्या वातावरणामध्ये यायचं असेल तर आपल्याला अनेक जन्माची पुण्य असल्याशिवाय या चांगल्या वातावरणामध्ये आपण येऊ शकत नाही. खरंच तुम्ही मी भाग्यवान आहोत. आता मी तुम्हाला मुख्य विषयाकडे येते, कारण मला वेळेचं भान नसतं. अनेक जणांना वाटतं की बाबा हे संतांच्या मागे लागून काय उपयोग आहे. हे खरंच संत देव असतात का? तुम्हाला खरंच संत देव असतात याचा पुरावा जर द्यायचं म्हटलं तर आणखी 2 मिनिट लागतील. देऊ का? बघा, भगवद्गीता कोणी सांगितली? महिला भगिनींना विनंती आहे, थोडं एक 10 मिनिट, यानंतर आपण महिलांची संगीत खुर्ची घेणार आहोत, एक एन्जॉयबल प्रोग्राम म्हणून. तर सर्वांनी माझ्या परिवाराच्या वतीने विनंती करत आहे की थोडे एक 10 मिनिट बसा. असं आपण एक गजर घेऊया, म्हणताल सगळे मागे, थोडा विरंगुळा होईल. करूया गजर गजर गुरुनामाचा, गजर गजर गुरुनामाचा, करूया गजर गुरुनामाचा, गजर गुरुनामाचा, सद्गुरुनामाचा, नामाचा नामाचा गजर, सद्गुरुनामाचा नामाचा
गजर का केला आहे? ते गुरु हेच देव असतात. मी तुम्हाला पुराव्यासहित सांगते. बघा, संत ज्ञानेश्वर माऊली असू द्या, जगद्गुरू तुकोबाराय असू द्या, त्यांच्या आरतीमध्ये आपण ऐकलो आहे. बघा, नामदेव संत ज्ञानेश्वर माऊलीची जी आरती आहे आपण करतोय, पण त्याकडे कटाक्षाने लक्ष देत नाही. लोपले ज्ञान जगी हितने नाती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. हा अवतार कुणाचा आहे? पांडुरंगाचा अवतार. तुकिता तुलनेशी ब्रह्मतुकयाशी आले, म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेविले. हे कोण होते? देव. कसे होते सांगते तुम्हाला. जेव्हा भगवंत या पृथ्वी तलावर जन्माला येतो तेव्हा एकट्यासाठीच येतो, सगळ्यासाठी येत नाही. आणि जे संत जेव्हा पृथ्वी तलावर येतात हे सगळ्यासाठी येतात. त्याचं उदाहरण सांगते. विजयताई प्रभू रामचंद्र आले, कुणासाठी आले? बघा, भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारे. तुकोबारायांनी काय सांगितलंय? भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारे. म्हणजे भगवंत पृथ्वी तलावर येतो तर केवळ भक्ताचं रक्षण तर करतो, नाहीतर दुर्जनाचा संहार तर करतो. मग प्रभू रामचंद्र काय केले? रावणाचा संहार केला. आणि कुणासाठी आले? हनुमंतरायासाठी तरी आले किंवा रावणासाठी तर आले. भगवान श्रीकृष्ण कुणासाठी आले? भले कंसाचा वध करण्यासाठी तरी आले, नाही तर उद्धवासाठी राधेसाठी तरी आले. नरसिंह कुणासाठी अवतार घेतला? हिरण्यकश्यपूसाठी तरी घेतला किंवा भक्त प्रल्हादासाठी तरी घेतला. आता आपल्याला 3 उदाहरणं बस झाले ना? झाले. मग बघा, जेव्हा भगवद्गीता सांगितली, कुणी सांगितली? भगवान श्रीकृष्णाने. किती जणाला सांगितली? एका अर्जुनाला सांगितली. कृपाचार्य होते, द्रोणाचार्य होते, भीष्माचार्य होते, युधिष्ठिर होते. का कुणाला नाही सांगितली? एका अर्जुनाला सांगितली. का सांगितली? एकट्याला सांगत होते ते. कारण यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजानम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. काय म्हटलं भगवान श्रीकृष्णाने? अरे अर्जुना, या पृथ्वी तलावर जेव्हा धर्म लयाला जातो, अधर्म मोकळतो, त्या धर्माचं रक्षण करण्यासाठी या पृथ्वी तलावर दुसरं तिसरं कोणीच येत नाही, मीच येतोय. कशाच्या रूपानं? संताच्या रूपानं. तर हा संत कोण असेल सांगते. हीच भगवद्गीता संत ज्ञानेश्वर माऊलींनी प्राकृत भाषेमध्ये तुमच्या आमच्यासाठी खुली केली. जे भगवान श्रीकृष्णाने एका अर्जुनाला सांगितली तीच भगवद्गीता संत ज्ञानेश्वर माऊलींनी तुमच्या आमच्यासाठी आणि त्या हरिपाठाच्या माध्यमातून आपल्या जीवनाचा अनेकांचा उद्धार झालेला आहे. हे गोष्ट मान्य करता? मग आणखी तुम्हाला पटवण्यासाठी सांगते. देव कुणासाठी येतो? सज्जनासाठी तरी दुर्जनासाठी तरी. आता एवढ्यापैकी मी सज्जन आहे म्हणणारे हात वरती करा, प्रवचनकारासहित. कुणी करेल? नाही करू शकणार. एखादा म्हणेल का हो? एखादा म्हणेल की का हो ताई असं का म्हणताय तुम्ही? मी माळकरी आहे, मी 25 वर्षापासून पंढरीची वारी करतोय, मी सात्विक आहे, मी सज्जन नव्हे का? पण त्या ठिकाणी सुद्धा पण आले. बघा, एखादा जर माणूस असेल, भलेही पायी वारीला जात असेल, पण येत असताना 50 वर्ष 60 वर्ष वय नसताना अर्धा तिकीट करतो आणि अर्ध्या तिकिटाचा का होईना फायदा घेतो की नाही? म्हणजे हा सज्जन म्हणावं लागेल का? नाही. म्हणून सांगण्याचं तात्पर्य काय आहे? देव जेव्हा येतो तेव्हा एका सज्जनासाठी तरी येतो किंवा दुर्जनासाठी तरी येतो. आणि संत जेव्हा येतात ते शस्त्र घेत नाहीत, ते वध करत नाहीत, तर ते बोध करतात आणि मनावर परिवर्तन करून माणसाला जगण्याचा मार्ग सांगतात. असं गेल्यानंतर थोडंसं डिस्टर्ब होतोय. असो, आता लक्षात आलं का? देव एकट्यासाठी येतो आणि संत हे सगळ्यांसाठी येतात. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतात. म्हणून जसे संत ज्ञानेश्वर माऊली असतील, संत तुकोबाराय असतील, आपण कोणत्या का होईना पण संतांच्या सानिध्यात राहणं महत्त्वाचं आहे. भलेही कुठे कोणते असो. आता श्री श्री रविशंकर आहेत गुरुजी, खरं ते सुद्धा ते काही कमी नाही, ते पण देवच आहेत. आपण कोणत्याही माध्यमातून फक्त आपण सानिध्य कुणाचं निवडावं. सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी फोडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वता नावडो, विषयाची नावड हो. यासाठी आपण संतांच्या सानिध्यात राहायचं. आता मुख्य उद्देशावर येते तर भक्ती हे थोतांड नव्हे. 1-2-5 मिनटाच्या मध्ये थांबवते मी, कारण का सगळ्यांच्या
भावनेचीच कदर करावी लागते. डॉक्टरांना कळावा काय पेशंटचा ताप आणि वक्त्यांना कळावा श्रोत्याचा संताप. त्यामुळे तुम्ही वक्ता म्हणून घेण्यापेक्षा वक्ता म्हणून घेऊ नये, ही वेळ येऊ नये म्हणून मी आवर्तच घेते, कारण मला खूप वेळ लागतो आहे. मी मॅडमला पण म्हणाले, मॅडम मला कमीत कमी 2 तास तरी लागतात, पण करावं काय, दुधाची तहान आपण काय ताकावर भागूयात. तर भक्ती का करावी सांगते, मेन मुद्द्यावर येते. भक्ती हे थोतांड नव्हे. मला हा विषय दिलेला आहे शिंगरोड मॅडम, वेंदपोड मॅडमनी. तर बघा, जीवन हा एक आपला प्रवास आहे. ह्या जीवनामध्ये सुख दुःख येतच असतात आणि हे सुख दुःखुनी आणतं आपणच सुख दुःख निर्माण करतोय. खिन्न आपला मुख्य काय होता मुद्दा, तर जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखदुःख येत असतात आणि हे सुखदुःख कोण आणतं, आपणच आणतो. दुःख जेव्हा येतं तेव्हा आपल्याला नकोसं वाटतं, सुखाची मात्र फारशी आपल्याकडे तक्रार नसते. पण जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्याच मनावर घडत नाही, तेव्हा आपल्याला टेन्शन येतं आणि नियोजनाचा अभाव. त्यामुळं काय होतं की आपल्याला जे भविष्य आहे, भविष्यमय आपलं जे जीवन आहे ते धूसर होऊन जातं आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, ह्या मनाला संतुलित ठेवावं लागतं. ह्या मनाला संतुलित जर ठेवायचं असेल तर आपल्याला मन आणि बुद्धी, अध्यात्मशास्त्र हे काय समजते बघा, कशावर अभ्यास केलेला आहे, मनालाही मानतं अध्यात्मशास्त्र आणि इतर इंद्रियाला पण मानतं. पण विज्ञानशास्त्र हे जे आहे ना, हे फक्त शरीराला समजतं, शरीराचा अभ्यास केलेला आहे आणि इतर इंद्रियावर अभ्यास केलेला आहे, मनाला मानत नाही. पण अध्यात्मशास्त्र काय सांगतं, मन हे अंतःकरणात राहते आणि बुद्धी हे मेंदूत असते. मग ह्या मनाला आपल्याला काय करायचं आहे, संतुलित करायचं आहे. मनाचा विकास करायचा असेल तर अनेक हजार वर्षापासून ऋषीमुनींनी त्यावर चिंतन केलं आणि मनन केलं. ह्या मनाचा विकास होण्यासाठी, हा मनाचा विकास झाला तर होतो काय फायदा, ह्या मनाचा विकास झाल्यानं काय होतं, संयम वाढतो, समयसूचकता वाढते, प्रगल्भता वाढते, साधक बाधक विचार करण्याची क्षमता वाढते, चिकाटी वाढते, दूरदृष्टी वाढते आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विकास झाल्याशिवाय मन संतुलित होत नाही. मग या मनाला संतुलित करायचं असेल तर काय करावं लागतं, भक्ती करावी लागते. आता भक्तीचे फायदे काय आहेत, भक्तीमुळंच ह्या मनाचं संतुलन ठीक राहतं. कसं असतं बघा, मनाला 2 अवस्था असतात, प्रवृत्ती आणि निवृत्ती. जर समजा मन हे प्रवृत्तीकडे वेधल्या गेलं, पळत गेलं तर मन मानेल तसं कारभार करतोय आपण. त्यामुळं काय होतं, पूर्ण जे कर्मविकारामध्ये आहे ते आपण गुरफटतोय आणि या प्रवृत्तीकडे आपण वळतो. जर समजा हेच मन निवृत्तीकडे वळलं, सर्वसंग परित्याग करतो आणि वैराग्य प्राप्त होतं. या गोष्टीमुळं प्रवृत्तीकडे वळला तरी घाट आहे, निवृत्तीकडे वळला तरी तोटा आहे. मग यासाठी काय करावं लागतं की आपल्यावर जे आधारित जे काही कुटुंब आहे त्यांना काय होतं, त्यांना त्रास सहन करावा लागतो, कारण आपल्या प्रवृत्तीमुळं, निवृत्तीमुळं. मग या प्रवृत्ती आणि निवृत्तीकडे मनाला झुकून न देता एकत्र जर ठेवायचं असेल, त्याला सरळ भावनेने ठेवायचं असेल तर माणसाला 2 बाजू असतात, अंतर्मन आणि बहिर्मन. या दोन्ही मनाला एका उद्दिष्टावर आपल्याला खेळवत ठेवावं लागतं. बघा, तुम्हाला माहीत आहे, मन आणि बुद्धी, एखादी गोष्ट आपल्या मनाला पटली आणि बुद्धीला जर पटली नसेल तर एखादा निर्णय घेतला असेल तर त्या निर्णयामध्ये यश येईलच, सांगता येत नाही. आणि जी गोष्ट मनालाही पटलेली आहे आणि बुद्धीलाही पटलेली आहे तेव्हा मात्र आपलं काम यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. मग या मनाला आणि बुद्धीला एका ठिकाणी एका उद्दिष्टावर जर खेळून ठेवायचं असेल तर आपलं अंतर्मन आणि बहिर्मन एकाग्र करावं लागतं. मग या एकाग्र करण्यासाठी काय करावं, आपला जो आराध्य दैवत आहे, ज्यांच्यावर आपली श्रद्धा आहे त्या मूर्तीला आपल्या नजरेसमोर ठेवायचं. भलेही तुम्ही कशावरही लक्ष केंद्रित करा, जर आपण श्रद्धेनं निष्ठेनं त्या मूर्तीवर म्हणा, कुठल्याही वस्तूवर जर लक्ष केंद्रित केलात आणि एकाग्रता जिला म्हणतो, त्याच अंतर्मन बहिर्मनाला एकाग्र करण्याचा जो व्यायाम आहे ती म्हणजे भक्ती. आणि या भक्तीच्याच जोरावर अनेक ऋषीमुनींनी हजारो वर्ष तपश्चर्या केलेली आहे.
म्हणून जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज जे माझे गुरु आहेत त्यांनी सुद्धा यातली गोम ओळखलेली आहे. त्यांनी म्हणतात बघा, तुम्ही कोणत्याही देवाचं नाव घ्या, तुम्ही राम म्हणा, तुम्ही श्याम म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही मुकुंद म्हणा, पण म्हणा. 10 मिनिट मनाला एकाग्रतेचा व्यायाम द्या, मग तुमचा संयम वाढेल, तुमची चिकाटी वाढेल, तुमचा दूरदृष्टीपणा वाढेल, साधक बाधक विचार करण्याची क्षमता नक्कीच वाढेल. वाढल्याशिवाय राहणार नाही. हाच फायदा आहे भक्तीचा, हाच फायदा आहे. तर कशी करावी? एकाग्रतेने करावी. जेव्हा बी आपण वेळ मिळतो त्या वेळेमध्ये करायचं. सोवळं नाही, ओळं नाही, सकाळी नाही, दुपारी नाही, संध्याकाळी नाही, कधीही आपण अहोरात्र सर्वत्र आपण कोण्याही ठिकाणी स्मशानभूमीमध्ये सुद्धा नामस्मरणाला काही बंधन नाही. आपला हात आपलं कामात असू द्या, पण मन मात्र नामात जर असेल तर खरंच आपल्या देहाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आता तुमची सगळ्यांची काही मानसिकता नसल्यामुळं भक्ती का करावी, भक्तीचे काय फायदे आहेत आणि भक्ती कशी करावी, खरंच सद्गुरू हे देव असतात का, हे कसे असतात, एवढा मुद्दा मी पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. संयोजकांनी मला इथं बोलवलं, खरंच यथोचित माझा मान सन्मान करण्यात आला. मी तुमच्यातलीच असताना सुद्धा एक वेगळं अस्तित्व निर्माण करून देण्यासाठी माझ्या भगिनी, माझ्या मैत्रिणी, रणरागिनी, मीच नाही जी ब्रँच शाळा म्हणत होती, त्यांनी महाराष्ट्रातून, आपल्या राज्यातून स्काउट गाईड जे पथक आहे यांचंसुद्धा 2013मध्ये, आता तर महिला भगिनी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जात आहेत, पण 2013मध्ये एक तब्बल 10 दिवस आम्ही दोघी मिळून पुण्याला होतो आणि स्काउट गाईड जे पथक आहे त्याचा राज्यातून आम्ही पहिला दुसरा क्रमांक घेऊन मिळून आलेला आहे. त्यामुळे किनाळकर सर आमचं दोघीचं नेहमीच नाव घ्यायचं. खरंच किनाळकर सरांसारखा मुख्याध्यापक त्या शाळेला लाभला, त्याबद्दल खरंच मला त्यांची पण म्हणजे त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. आणि आजचा जो हा कौटुंबिक सोहळा घेण्यात आला, संस्कृती जोपासण्याचं काम या शिंगरवाड मॅडमनी केलेलं आहे आणि सगळ्या भगिनी त्यांच्या हक्कीला ओ देऊन आलात. सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानते. माझा यथोचित मान सन्मान करण्यात आला त्याबद्दल मी पुनश्च आभार मानून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देते. श्री गुरुदेव.